मुक्ताईनगर स्वच्छ शहराचे दावे करणाऱ्या नगरपंचायतीच्या कारभारीचे पोलखोल करणारे चित्र सध्या शहरातील विविध भागात पाहायला मिळते। तुटलेल्या गटारी, रस्त्यांवरून वाहणारं सांडपाणी, सर्वत्र पसरलेली घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं असह्य झालंय। मात्र या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनानं अक्षरशः दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून गटारी तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत। सांडपाणी थेट रस्त्यांवर वाहत आहे, त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना देखील आता मोठा त्रास सहन करावा लागतोय। दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला। स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होत असल्याचं दाखवलं जातं, मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती पाहता हा निधी नेमका जातो तरी कुठे असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागलेत। घाणीतून चालायचं आम्ही, दुर्गंधी सहन करायची आम्ही आणि आश्वासनं ऐकायचीही आम्हीच, मग नगरपंचायत नेमका करतंय तरी काय, असा संतप्त प्रश्न आता नागरिक उपस्थित करतायत। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। दरम्यान तातडीने स्वच्छता मोहीम राबवून तुटलेल्या गटारांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला। शहरातील ही बिकट परिस्थिती पाहता नगरपंचायत प्रशासन जागं होणार की पुन्हा एकदा नागरिकांच्या तक्रारी कागदावरच राहणार, याकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।